चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला अन चला 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 कीर्तनाला चला चला हा चला कीर्तनाला चला राम कृष्ण हरी माऊली अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला माऊली आजच्या भागाला आपण सुरुवात करूया, पण सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्या सोहळ्याच्या कीर्तन सारथींचं स्वागत करूया। स्वागत करूया हरिभक्ती परायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं, आणि आता स्वागत करूया हरिभक्ती परायण राधाताई सानप यांचं। काय ना माऊली, मरा 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 म्हणीत म्हणीत कधी राम 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 म्हणायला सुरुवात होते आणि संतत्व येतं, सांगता येत नाही। ही परिवर्तनाची दिशा असते माऊली। त्याला माणसाचं बंधन आहे ना, देशाचं बंधन आहे, भाषेचं बंधन आहे ना, अध्यात्माचं बंधन आहे। फक्त म्हणायला तर सुरुवात करा, ते सगळे एकीकडेच येऊन थांबतं त्या प्रभू आशीर्वादापाशी, आणि तोच आशीर्वाद आपल्या सेवेतून आपल्या समोर सादर करायला येत आहेत हरिभक्ती परायण प्रमोद महाराज डुकरे। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण। धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित। राहिली से प्रीत तुझे नाम, राहिली से प्रीत तुझे नाम, राहिली से प्रीत तुझे नाम। धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही। न पडे या वाही काळा हाती, न पडे या वाही काळा हाती, न पडे या वाही काळा हाती। ब्रह्मरस करू भोजन पंगत, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगत, ब्रह्मरस करू भोजन पंगत। संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ। तुका म्हणे पोट झाले चीन धाय, म्हणे पोट झाले चीन धाय, म्हणे पोट झाले चीन धाय, म्हणे पोट झाले चीन धाय। खादलेची खाय आवडीने, खादलेची खाय आवडीने, खादलेची खाय आवडीने। धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही। धन्य झालो आता याची संदेह ना नाही। पडे या वाही काळा हाती, न पडे या वाही काळा हाती, न पडे या वाही काळा हाती। हला परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू सकल सत्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल वारकरी संतांच्या असीम कृपेने आणि त्यांच्या छत्रछायेखाली उभा असलेला हा वारकरी संप्रदायातील सर्वच अधिकार संपन्न महात्म्यांना वंदन करतो। अखिल हिंदू राष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान होण्याचं भाग्य ज्यांच्या पदरी पडलं, नव्हे ज्यांच्या कलश स्थानी विराजमान होण्यानं वारकरी संप्रदायाचं भाग्य उदयाला आलं असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही।
असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातला अभंग आहे. विठाला हो. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं संचित निश्चितच धन्य आहे, कारण माझी आवड तुझ्या नामाच्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी राहिली आहे. मी निश्चितच धन्य झालो, यात अजिबात शंका नाही, कारण मी काळाच्या तावडीतून सुटलोय. अजून एक धन्य झाल्याचं लक्षण जगद्गुरु तुकोबाराय 3य चरणात सांगतात की संत संगती मला प्राप्त झाली आणि संत संगतीचं फळ आम्हाला ब्रह्मरस सेवन करायला मिळतो. पण तो ब्रह्मरस कितीही सेवन केला ना तर पोट भरतच नाही, तो सारखा सेवन करावा असा वाटतो. अशा सरळ अर्थाचा अभंग आहे. विठाला प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. पण संचित म्हणजे काय हे कळणं फार गरजेचं आहे. एव्हरी सोल हॅज अन अकाउंट विथ गॉड कॉल्ड एज संचित. संचित म्हणजे काय हो? संचित हा एक कर्माचा प्रकार आहे. तसे कर्माचे 3 प्रकार आहे. एक आहे क्रियमाण कर्म, दुसरं आहे संचित कर्म आणि तिसरं आहे प्रारब्ध कर्म. क्रियमाण कर्म लगेच फळ देऊन शांत होतं. संचित कर्म असं आहे ते फळ देण्याकरता परिपक्व झालेलं नसतं, म्हणून काही काळ आपल्या खात्यामध्ये ते जमा राहतं. जसं आज तुम्ही परीक्षा दिली पण रिझल्ट येण्याकरता, निकाल येण्याकरता काही दिवस जावे लागतात, काही दिवस वाट पाहावी लागते. परीक्षा दिल्याचं कर्म फळ देऊन केव्हा शांत होतं? ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेस. म्हणजे काही काळ ते आपल्या खात्यामध्ये जमा राहतं. जसं राजा दशरथानं श्रवण बाळाची हत्या चुकून केली, पण त्याच्या श्रवण बाळाच्या मातापित्यांनी राजा दशरथाला असा शाप दिला की तुझा मृत्यू सुद्धा पुत्रविरहाणे होईल. पण पुत्रविरहाणे मृत्यू होण्याकरता त्याला पुत्र तर पाहिजे ना. त्यावेळेला दशरथ राजाला पुत्र नव्हता, परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेला पुत्र कामेष्टी यज्ञाच्या द्वारा राजा दशरथाला 1 नाही 4 मुलं झाली, ती मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि रामप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या मंगलदिनी राजा दशरथाला पुत्रवियोगाला सामोरं जावं लागलं. वास्तविक पाहता दशरथ राजा हा देवाचा बाप आहे, पण त्याला सुद्धा हे कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवीसी, वियोग घडला सीता देवीस. संचित कर्माचा विषय चालू आहे. त्याला ते कर्म चुकलं नाही, संचित कर्म फळ देतं, पण काही काळ जावा लागतो फळ देण्याकरता. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय की जे कर्म फळ देण्याकरता परिपक्व होऊन फळ देण्याकरता जे सज्ज झालेलं कर्म आहे त्याला प्रारब्ध कर्म म्हणा. मग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या संचिताला धन्यता देतात. मग संचिताला जर धन्यता देतात तर जगद्गुरु तुकोबारायांच्या वाट्याला आलेले भोग सुद्धा चांगले पाहिजे. जसं ज्ञानोबराय म्हणतात, झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. म्हणजे आत्ताच्या भोगांवरून आपण पूर्वजन्मामध्ये काय केलंय हे कळतं. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा स्वतः म्हणतात ना, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. म्हणजे संचिता वाचून भोग घडत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी स्वतःच्या संचिताला धन्यता देतात त्या अर्थी त्यांच्या वाट्याला आलेले भोग सुद्धा चांगले पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण परामर्श घेतला तर त्यांच्या वाट्याला कुठलंही चांगलं भोग आपल्याला प्राप्त झालेले दिसत नाही. त्यांची एक पत्नी दुष्काळामध्ये अन्न करता मेली, एक मुलगा अन्न करता मेला, सावकारकी गेली, दिवाळा निघालं. अहो रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला, मंबाजी बुवांनी मारहाण केली. कोणते चांगले भोग जगद्गुरु तुकोबारायांच्या वाट्याला आले? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला व्यवहारातलं प्रतिकूल प्रारब्ध प्राप्त झालं असेल कदाचित, पण त्याच्यामुळं झालं असं आमची परमार्थामध्ये बुद्धी झाली म्हणून आमचं संचित धन्य. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हवं मन संसार, संसार जळाला तरी चालेल पण त्याच्यामुळं परमार्थाची बुद्धी झाली म्हणून आमचं संचित निश्चित धन्य आहे. बघा, काही गोष्टी या जगामध्ये दुर्लभ आहेत. पहिले भगवंताच्या नामाच्या ठिकाणी प्रेम जडणं फार दुर्लभ आहे. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. आता दुसरी दुर्लभ गोष्ट सांगितली, काळाच्या हातून सुटणं फार दुर्लभ आहे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा, तेव्हा सोडवणारा कोणीच नसतो. काळाच्या हातून सुटका शक्यच नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या अर्थी मी काळाच्या हातून सुटलो ना त्या अर्थी मी धन्य आहे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आवाही काळा हाती, धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही. आणि
अजून एक धन्य झाल्याचं लक्षण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. मला संत संगती प्राप्त झाली. संत संगती फार दुर्लभ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत संगतीचं फल असं झालं की मला सारखा ब्रह्मरस सेवन करायला मिळतो, पण ब्रह्मरस सेवन करून माझं पोट भरत नाही. सारखा तो सेवन करावा असा वाटतो. तुका म्हणे पोट धालेची ना धाये, तुका म्हणे पोट धालेची ना धाये, तुका म्हणे पोट धालेची ना धाये, तुका म्हणे पोट धालेची ना धाये. खादलेची खाये आवडीने, खादलेची खाये आवडीने, धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो ब्रह्मरस सारखा सेवन करतोय मी, पण माझं पोट काय भरत नाही. तो सारखा सेवन करावासा वाटतो. असं स्वतःच्या संचिताला धन्यता देणारा, स्वतःचं संचित धन्य आहे असा सांगणारा स्थितीपर जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग होता. माझ्या अल्पबुद्धीनं या अभंगावर विवेचन करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे, ते नक्कीच तुमच्या कामाला येईल. या ठिकाणी एवढं बोलून मी माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई काय सांगाल? प्रमोद महाराज यांनी खूपच सुंदर कीर्तन केलं. अप्रतिम. साधा जीवन उच्च विचार. गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या संस्थेमधली वेशभूषा, पांढरा फेटा, राहणीमान साध पण विचार उच्च होते महाराजांचे. वा 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 वा. खरंच खरंच विचाराला सलाम आहे तुमच्या महाराज. महाराज आज तुमचं कीर्तन ऐकून आम्ही धन्य झालो. वा वा. आणि तुम्ही एका वाक्याचा उल्लेख केला की कर्म. खरंच कर्म तुम्हाला मोठंही करतं आणि कर्म तुम्हाला आयुष्यातूनही उठवतं. वा. कर्म चांगलं केलं पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये खूप खूप शुभेच्छा. असेच महाराष्ट्रभर आपण कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाला लढण्याचं आणि जगण्याचं शिकवा. वा 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 ताई वा. प्रमोद महाराज, प्रमोद शब्दाचा अर्थ माहितीये? सांगा. उच्च कोटीचा आनंद. उच्च कोटीचा आनंद देणारा, त्याला प्रमोद महाराज म्हणतात. वा 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 वा. धन्य. एक सांगू का, आपलं कीर्तन लोकांना केव्हा कळतं? जेव्हा कीर्तनाचा अभंग आपल्याला कळतो. हो. आणि अभंग कळलेला कीर्तनकार कीर्तन कसं करतो, हे कीर्तन तसं झालंय. मलाही उत्सुकता होती की या अभंगावर तुम्ही आता काय बोलणार आहात. तुम्ही हृदय जिंकून टाकलं आमचं. वा 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 वा. तशी ती फार महाग गोष्ट आहे, खुश होणं आम्ही, परंतु तुम्ही मात्र खूप खूप आनंद दिलात. आणि आम्ही परीक्षक म्हणून नव्हतो हे कीर्तन ऐकत, आम्ही परीक्षिती होऊन ऐकत होतो. वा 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 वा. खूप गोड आणि खूप खूप शुभेच्छा. वा. दादा ते भाषा बदलूनही बोलू शकतात बरं. संपूर्ण वेळ इंग्रजी मधून. क्या बात आहे, क्या बात आहे. ती सेवा एकदा सादर करा इंग्रजीत. I have performed a English session on the Abhanga लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. In that Abhanga, Jagadguru Tukaram Maharaj state the greatness of sainthood with giving the illustrations of motherhood. Okay. Jagadguru Tukaram Maharaj said that sainthood is multiple greater than motherhood. वा 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 वा. खूप गोड. संतांच्या पोटी जन्म घेणं हे आईच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा सुद्धा किती भाग्याचं आहे. आणि हे भाग्य आम्हाला आता सर्व दूर पोहोचवता येणार आहे. ईश्वर दादा, हो. मी एक म्हणेल 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिली. क्या बात. वा वा माझ्या वा वा वारकरी वा. संप्रदायाचे विचार
इंग्लिशमध्ये विदेशात नेऊन पोहोचताय महाराज, तुम्हाला शुभेच्छाच आहे त्याच्या. मला असं म्हणायचं आहे, म्हणजे बऱ्याचदा आळंदीतल्या कीर्तनांमध्ये मी स्पेशली उल्लेख करतो त्याचा, की कीर्तनकारांनी एकमेकाला बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर भेटू नये, आता एअरपोर्टवर भेटावं. वा 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 वा. आणि कोणीतरी आमच्या प्रमोद महाराजांसारख्यानी म्हटलं पाहिजे, मी आता इंग्लंडला जागर करून आलोय, ऑस्ट्रेलियाला काला करायला चाललोय. वा 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 वा. माझं स्वप्न आहे, त्यातला एक सोबती मला मिळाला. आणि एक सांगू का, कीर्तन जगभर गेलं पाहिजे. ही कीर्तनाची गरज नाही, जगाची गरज आहे. वा वा, माऊली, क्या बात वा, आहे. वा, वा. या सेवेबद्दल आम्ही आभारी आहोत. पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण. जनाई आणि मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन आपल्या समोर सेवा सादर करायला येत आहेत हरिभक्ती परायण प्राची महाराज वाजे. केली पाय वाट, गेली पाय वाट, केली पाय पाय वाट, केली पाय वाट, उलंघिला माया घाट, माया घाट उलंघिला माया घाट, उलंघिला माया घाट, उलंघिला माया घाट, उलंघिला माया घाट, उलंघिला माया घाट. श्री हरी आठविला, श्री हरी आठविला, श्री हरी आठविला, श्री हरी आठविला. जिवे हृदय धरिला, जिवे हृदय धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला. जिंकोनिया काळा, जिंकोनिया काळा, जिंकोनिया काळा, जिंकोनिया काळा. वरी गेले भूमंडळा, 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 वरी गेले भूमंडळा. हरी आठविला, जी हरी आठविला, जिवे हृदय धरिला, जिवे हृदय धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला. निळा म्हणे ब्रह्म मैशान, निळा म्हणे ब्रह्मन, पावन लाविले निशान, पावन लाविले निशान, पावनी लाविले निशान, पावनी लाविले निशान, पावनी लाविले निशान, पावनी लाविले निशान. श्री हरी आठविला, जी हरी आठविला, श्री हरी आठविला, जी हरी आठविला. जिवे हृदय धरिला, जिवे हृदय धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला, जिवे हृदयी धरिला. विठ्ठल 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 पुंडलिकावर धर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या निळोबरायांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. निळोबराय सांगतात, केली पायवाट, उलंघिला माया घाट. जी संत महात्म्यांनी आपल्याला पायवाट दाखवलेली आहे, त्या
त्या पाय वाटेने जायला सांगतात का? आजी, हे जे जग आहे ते मोह मायाने व्यापलेलं आहे. ती मोह माया आपल्यापासून दूर व्हावी म्हणून निळोबाराय म्हणजे त्या ठिकाणी जायला सांगतात. पुढे काय सांगतात तर जीही हरी आठविला, हरीला आठवायला सांगतात आणि हृदयामध्ये साठवायला सांगतात. त्याही पुढे काय सांगतात, हरीला आठवलं, हरीला हृदयामध्ये साठवलं तर काय घडतं तर या ठिकाणी काळाला जिंकता येतं आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला करता येते. त्याही पुढे जाऊन आपल्याला एक निशाण दिलंय. निशाण कुठलं दिलंय तर सतत मंत्राचा जप करणं. कुठल्या एका तरी मंत्राचा जप करणं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. एक मंत्राचा आपण काय करायचं, नामस्मरण करायचं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता निळोबारायांकडे काय आहे तर गुरुनिष्ठा. पहा, एक वेळेसचा प्रसंग असा आहे, ज्यावेळी माझ्या जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि गेल्याच्या नंतर माईबाप ही बातमी ज्यावेळी माझ्या निळोबारायांना कळली, दादा निळोबारायांनी आक्रोश करावा आणि सांगावं, जोपर्यंत माझे जगद्गुरु तुकोबाराय माझ्या गुरु मला भेटण्याकरिता येत नाहीत तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श देखील करणार नाही. तब्बल 30 दिवस झाली. माझ्या जगाच्या मालकानं त्या ठिकाणी यावं, त्याला साकडं पडावं, निळोबारायांची गाठ घ्यावी आणि सांगावं, तुम्ही अन्न पाण्याला स्पर्श करून घ्या, आता जगद्गुरु तुकोबाराय काही पुन्हा येणार नाहीत. निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा आणि तुकयाचा धावा करीतोस. तुकोबारायांचा धावा करतोय मी, तुझा धावा करत नाही, तुला बोलवला नाही. त्या ठिकाणी तब्बल 42व्या दिवशी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी यावं आणि निळोबारायांना भेट द्यावी. दादा ऐका, माईबाप आलाय ना मृत्यू लोकांमध्ये जन्माला, तर मग काय करायचं, संतांची संगत करायची, परमार्थ मार्गाची तातडी करायची, हरीला आठवायचं आणि हरीला हृदयामध्ये साठवायचं. हरीला आठवलं, कुणी आठवलं माईबाप? माझ्या गोरोबा काकांनी आठवलं. पहा, एक वेळेस गोरोबा काका मडकी घडवण्याकरिता माती तुडवत होते. गोरोबा काकांना पत्नीनं सांगावं, आपल्याला पाणी पिण्याकरिता नाहीये, मी पाणी घेऊन येते, तुम्ही काय करा आपल्या लेकराकडे लक्ष द्या. गोरोबा काकांना ज्यावेळेस सांगत होत्या संती माता त्यावेळी गोरोबा काकांचं लक्ष नव्हतं. फक्त माझ्या गोरोबा काकांचं विठ्ठलाच्या भजन चालू आहे. गोरोबा काकांनी भजन करावं, संती मातेने पाणी घेऊन यावं आणि तेवढ्यात ते लेकरू पायाखाली तुडवावं. गोरोबा काकांनी ते लेकरू तुडवावं. माझ्या संती मातेने पाहावं, लेकरू पायाखाली तुडवलं गेलंय. गोरोबा काकांचा हात धरावा आणि सांगावं, का हो अहो आपलं लेकरू तुम्ही पायाखाली तुडवलंय, तुम्ही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे वेडे झालात, तुम्हाला लेकरू सुद्धा गमावलेलं तुम्हाला भान राहिलं नाही. हात धरला, भजनामध्ये विक्षेप झाला म्हणून गोरोबा काका त्यांना हात मारण्याकरिता उगारणार त्यावेळी सांगितलं, अहो ऐका ना, खबरदार म्हणे, तुम्ही माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. गोरोबा काकांनी आपला हात खाली घ्यावा. खाली घेतल्याच्या नंतर सांगावं, का ग नाही लावत मी तुला हात. गोरोबा काकांचा संती मातेच्या बहिणीसोबत दुसरा विवाह व्हावा. विवाह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी संती मातेच्या वडिलांच्या दर्शनाकरिता गोरोबा काकांनी जावं आणि सांगावं, जसं पहिलीशी वागलात तसंच दुसरीशी वागा. आता पहिलीला हात लावायचा नाही म्हणून दुसरीला हात लावायचा का तर नाही लावायचा माईबाप. आता गोरोबा काकांच्या पत्नीनं 12 वाजता झोपल्याच्या नंतर गोरोबा काकांचे हात घेतले आणि आपल्या अंगावरती ठेवले. सकाळी उठून पाहतात तर काय आपले हात आपल्या बायकोच्या अंगावरती आहेत. गोरोबा काकांना राग आला, या हाताने माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली म्हणे, हे हात काही कामाचे नाही, धारधार सुरी घ्यावी आणि हातावरती मारावी, हात तोडून टाकावे. आषाढी कार्तिकीच्या वारीला माझ्या गोरोबा काकांनी जावं. नामदेवरायांचं कीर्तन समोर आहे. नामदेवरायांनी कीर्तनामध्ये सांगावं, दादा सर्वांनी एकदा हात वरती घ्या आणि देवाचं नामस्मरण करा. एक माणूस मागून खुन्नस देत होता, मी हात वरती घेणार नाही म्हणे. गोरोबा काकांना हात होते का तर नाही, गोरोबा काकांना हात नव्हते, आपले थोटे हात वरती घ्यावे. त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, दादा ज्याला मी हात दिलेत तो देवाचं नामस्मरण करायला नको म्हणतोय. ज्याचे हात मी काढून घेतलेत त्याला इच्छा आहे मी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी माझ्या गोरोबा काकांनी हात आपले थोटे हात वरती घ्यावे आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या गोरोबा काकांना हात पुन्हा द्यावे. दादा हात पुन्हा दिले, थोटा गोरा भजन करी आणि हात फुटले वरचे वरी. हात दिले, यात काही नवल नाही, गेलेलं लेकरू सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याने पुन्हा एकदा गोरोबा काकांना द्यावं. दादा आता हे घडलं कशासाठी, का घडलं पहा माईबाप. भक्ती केली, एवढं संकट आली, दुःख आली, तरी सुद्धा भक्ती थांबली का तर नाही.
सतत देवाला आठवलं, सतत देवाचं नामस्मरण केलं माईबाप. म्हणून सतत देवाला आठवलं कुणी गोरोबा काकांनी आणि हृदयामध्ये साठवलं कुणी माझ्या हनुमंतरायांनी. म्हणून जिही हरी आठविला आणि जिवे हृदय धरिला, निळा म्हणे ब्रह्ममैशान आणि पावोने लाविले निशान. आलोय ना मृत्यू लोकामध्ये जन्माला, काय करायचं? या काळाला जिंकायचं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. जिंकोण या काळा वरी गेले भूमंडळा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ताई, काय सांगाल सेवेकऱ्याबद्दल? प्राचीताई महाराजांनी सुंदर कीर्तन केली पायवाट उलंघिला माया घाट. श्री संत शिरोमणी नळोबारायांचा अभंग घेतला. वाट दाखवणारे कमी आहेत, वाट लावणारे जास्त आहेत. वा 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 वा. आणि ताई, तुमचे वाक्य म्हणजे एखाद्या गांधीसारख्या तुटून पडला होता तुम्ही. एवढं छान बोलत होतात, बंदुकीतल्या गोळ्यासारखे. ना असंच बोलत राहा. वय कमी असलं म्हणून काय झालं, अजून खूप तुम्हाला बोलता येईल. करा. खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. तुम्ही गोरोबा काकांचा दृष्टांत फार छान दिलात आणि त्याच्यात एक छान असं वाटलं की एखाद्या गावात एखाद्या किराण्याचं दुकान असतं, अख्ख्या गावचा किराणा तिथूनच येतो, पण तरी प्रत्येक घरातली भाजी चवीला वेगळी असते ना. वा 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 वा. तसं तुम्ही जेव्हा एखादा दृष्टांत सांगता तेव्हा त्यात तुमची ओळख लोकांना तो दृष्टांत ऐकताना राहील अशा रीतीने तो सांगितला पाहिजे. हे तुमचं कौशल्य छान होतं. एक लक्षात घ्या, आमचे गुरुजी असं म्हणायचे की उष्ट बोलू नका. याचा अर्थ काय? कोणीतरी बोललेलं ते पण नको आणि तुम्ही पण तुमचं पण परत बोलू नका. वा वा. तुम्हाला पण नवनवीन स्फुरत गेलं पाहिजे. खूप छान आणि बेधडक असं पूर्ण प्रभावशाली सादरीकरण. खूप शुभेच्छा तुम्हाला. वा 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 वा. काय म्हणाल्या ताई? त्या गांधीनी सारख्या काय अगदी तुटूनच पडल्या तुम्ही असं? हा, आमच्या टीमकडून कुणाचा फोन आलता बरं तुम्हाला? हा, ताईंचा आला होता. मग सिस्टीम उठलेली बसली का? यांना कॉल गेला म्हण ताई तुमचं कीर्तन सेवेसाठी निवड झाली, तुम्ही त्याच्यात आलात तर म्हणे येणार तुम्ही. तर यांचा आवाज बसलेला होता. आता ह्या जशा म्हणाल्या की अशी गांधीन माशी पिटून उठावी तसं त्यांचं बोलणं आहे. त्या म्हणाल्या हा सिस्टीम जरा बसलेली, उठायला येळ. आता आहे व्यवस्थित सगळं? हो, एकदम ओके आता सध्या. सगळं ओके नाही वा, आता उद्याचं काय सांगता येते? उद्या कीर्तन केलं तर उद्या आवाज बसू शकतो ना. वा ताई, सेवा तर उत्तम सादर झाली. त्यात हा खणका बाज पण बघायला मिळाला. दोन्ही आपल्या सारथ्यांना तुमची सेवा आवडली. ही सेवा अशी तुमची निरंतर चालू राहो, त्यासाठी शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण. सखा होणं म्हणजे काय हो? तुमच्या आमच्यातल्या गुण दोषासहित आपल्याला स्वीकारणं. त्याच्यामुळे तर सखा, देव आणि पांडुरंग एकाच तारच होते ते. आणि हे सखत्व पांडुरंगाप्रती जाग करायला आपल्या समोर येत आहेत आकाश महाराज गवते. पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, हा पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता. शुभाई के देवी माता, 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 शुभाई के देवी माता. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण, 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 गाता ऐकता हरी गुण. नादे लुप्त झाला मृग, नादे लुप्त झाला मृग, नादे लुप्त झाला मृग, नादे लुप्त झाला मृग. देह विसरला अंग, देह विसरला, देह विसरला अंग, देह विसरला अंग, देह विसरला अंग, देह विसरला अंग. आ तुका म्हणे पाहे, तुका म्हणे पाहे, आ तुका
कासवीचे पिले माय कासवीचे पिले माय कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मना तैसे राहो माझे मना तैसे राहो माझे मना तैसे राहो माझे मना गाता ऐकता हरिगुण 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 विठाल 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 कली कवरदा हरी विठ्ठल देव हरिनाथ भगवान विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव बोलो रे भाई सब की जय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचा प्राण वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय एका विटेवर जो उभा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेशिवाय असणारं झाडाचं पान हलत नाही ज्याच्या सत्तेशिवाय हे जग चालत नाही ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही चालू शकत नाही नव्हे नव्हे हे विश्व सुद्धा ज्याच्या सत्तेवर चालू शकत नाही असा असणारा भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या चरणारविंदी चिंतन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग विठ्ठल श्रीमंत श्री तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला आपलं मन कसं हरिगुण गाताना आणि हरिगुण ऐकताना कशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या शी संलग्न व्हावं आपल्या मनाची अवस्था काय असावी याचं सांगतात तुकोबाराय द्वितीय चरणामध्ये सिद्धांत सांगतात प्रथम आणि तृतीय आणि चतुर्थ चरणामध्ये त्याबद्दल दृष्टांत सांगतात या ठिकाणी तुकोबारायांनी स्पेसिफिक मनाला उपदेश केलेला आहे जो परमार्थ असतो तो शरीराकरता नसतो तो आत्म्याकरता नाही तर मनाच्या स्थिती करता आहे आपण मन कसं ठेवतो हे महत्वाचं आहे आपल्या शरीरावर तर तसे 3.5 कोटी छिद्र आहेत म्हणजे एक रोमकोपामध्ये एक छिद्र आहे पण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मुख्य 9 द्वार सांगितले आणि त्याच्यामध्ये 9 द्वारामधले 7 द्वार तर आपल्या मुखामध्येच आहेत त्याच्यामधील 2 द्वारांनीच परमार्थ साध्य होतो परमार्थाचं फलित साध्य होतं कोणतं द्वार एक म्हणजे मुखाने आणि एक म्हणजे कानाने श्रवण करणे आणि मुखाने भगवान परमात्म्याचं असणारं गीत गाणे कसं भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव म्हणजे काय सुलभ मार्ग आहे कोणता भावे गावे गीत भावाने भगवंताचं नामस्मरण करणं याच्यासारखा सुलभ उपाय नाही कीर्तन म्हणजे काय वेगळी गोष्ट नाही भगवंताचे गुण स्तुती मोठ्या मोठ्याने गाणं म्हणजे कीर्तन असं आहे आणि म्हणून पुत्राची ये वार्ता शुभ ऐके जीवी माता आपली माता जशा प्रकारे आपल्या पुत्राची वार्ता जीवाचे कान करून ऐकते तशा प्रकारे आपण भगवंताचा असणारं गुण लीला ऐकलं पाहिजे तुम्हाला सांगतो मृग हा नाद विषयाला खूप लुब्ध असतो अवध एकत पारदी खूप लग आहे गाव जब लग शरीरमा प्राण तब लग बीन बजाव असं कबीर महाराजांनी एक ठिकाणी वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये भावार्थ काय आहे तो पारधी बीन वाजवतो तो हरिण येतो तो बाण मारतो त्यावेळेस तो खाली पडतो पण तरीही त्याचा भावार्थ कबीर महाराजांनी या दोह्यामध्ये सांगितलंय की जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तू बीन वाजव असं त्याचं वर्णन आहे म्हणून तो नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग त्याच प्रकारे आपण सुद्धा हरिगुण गाताना आणि हरिगुण ऐकताना लुब्ध झालं पाहिजे त्याच्यामध्ये तल्लीन झालं पाहिजे आता पुढे तुकोबारायांनी सांगितलं तुका म्हणे पाहे
कासवीची पिले माय. आता कासवीचा 2 महत्वाचे गुणधर्म आहेत. ज्ञानोबरायांनी एक सांगितलं, का कुरुमज या परी वाईला अवे उपसरी नातरी इच्छा वसरी आवरी आपुले आपण. म्हणजे त्याच्यामध्ये ही ताकद आहे की तो आपल्या मनाने आपले हात पाय आणि इंद्रिय मध्ये घेतो आणि त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. पण याच्यामधला आणखी एक कासवाचा महत्वाचा गुणधर्म आहे. तो असा महत्वाचा गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये कासवीचा असा गुणधर्म आहे, कासवीने प्रेमळ दृष्टीने आपल्या पिलाकडे पाहिलं तरी त्याचं पोषण होतं. म्हणजेच काय, तो का म्हणे पाहे कासवीची पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. अशा प्रकारे यथामती यथा अवकाश भगवंत ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन. सर्व टाळकरी मंडळ, आमचे बाबाजी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमन. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वा वा वा. काय सांगाल या सेवेकराच्या सेवेबद्दल? आणि हा अभंग खूपच गोड आहे ईश्वरजी. बर. म्हणजे याची पूर्वपीठिकाच मुळात खूप छान आहे. मंबाजीने जेव्हा तुकाराम महाराजांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर जखमी शरीर घेऊन आणि जखमी मन घेऊन पांडुरंगाकडे तुकाराम महाराज गेले आणि सांगितलं की एवढा अवमान झाल्यानंतर पण माझं मन कीर्तन ऐकताना आता पुन्हा त्याच उत्सुकतेनं बसलं पाहिजे ज्या उत्सुकतेने पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. तुमच्या अभंग निवडीचा मला खूपच आनंद झाला. मला असं वाटतं की त्या अभंगातल्या पदांना खूप छान रीतीने लोकांपर्यंत आणखी सुंदररित्या पोहोचवावं. आपल्या या कीर्तन सेवेबद्दल अत्यंत प्रसन्नता व्यक्त करतो. खूप शुभेच्छा आपल्याला. वा. आकाश महाराजांनी खूप सुंदर कीर्तन केलं. जसं एखाद्या यात्रेमध्ये गर्दीमध्ये गेल्याच्या नंतर मुलगा हरवतो आणि 4-5 तासांनी आईला समजतं की मुलगा सापडला. तिचं मन जसं एकरूप होतं तसं देवाच्या नामासाठी तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरीचे गुण. त्या पद्धतीने जसं आईच्या कानावर मूल सापडल्याची वार्ता पडते तसं देवाचं गुण ऐकल्यावर आमचे तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं नाम आमच्या इतकं आरपार गेलंय ते हेच करू नये. आता इथं काय आमचे शुभम महाराज, गणेश महाराज, अविनाश महाराज, महेश महाराज सगळं नाद ब्रह्म एकत्रित झालंय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. हा खरा नाद ब्रह्म एकत्रित आलाय म्हणून आम्हालाही नाद लागलाय. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. महाराज काय रहस्य हे? दोन्ही साईडने अशा तलवारीत दिसतात मेहनतून काढलेल्या. वा माऊली. ही सेवा अशीच विठ्ठला चरणी राहो. राम कृष्ण हरी. तर मंडळी, आजच्या भागाच्या ही तिन्ही सेवेकरांच्या सेवा सादर झाल्या आणि पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम इथेच होणार. तर मी एकत्रित आमंत्रित करतो आजच्या तिन्ही सेवेकरांना, हरिभक्ती परायण आकाश महाराज, प्राची महाराज आणि प्रमोद महाराज यांचं. तर आजच्या भागात आपल्या तुम्हा तिघांच्याही सेवा सादर झाल्या, पण आपल्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले हे आता आपण पाहणार आहोत. तर मंडळी, निकाल स्पष्ट झालेला आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत प्रमोद महाराज आणि आकाश महाराज. घ्या वैष्णवांची पताका खांद्यावर घ्या आणि सेवेकरी म्हणून असेच राहा. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सेवा समाप्त झाली, पण तुम्ही पाहत राहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला राम कृष्ण हरी.